त्या दिवशी देवाने माझा रस्ता अडवला होता आणि मला तेव्हा कळलंच नव्हतं. तर रामकृष्ण हरी मंडळी, बहिणीच्या सासूबाईंना घरी सोडण्यासाठी मी आणि टाबर नेवासामधल्या पाचेगावला आपल्या हॅरियर मध्ये चाललो होतो आणि अचानक एवढ्या साऱ्या मेंढ्याने आमचा रस्ता अडवला. आधीच लय गडबड होती आणि त्याच्यात मेंढ्या काही बाजूला सारखायचं नाव घेत नव्हत्या. मी पण चिडचिड व्हायला लागली होती. पण तेवढ्यात मेंढ्यांसोबतचे सेवेकरी माझ्याकडे अशा नजरेनं पाहायला लागले, जणू काही विचारित होते, काय पाहुणं अजून गाडीतच बसलाय का? आणि मी समोर पाहिलं, एक वरणी काळ्या मेंढ्या, डोक्यावर शिंग आणि क्षणभर काळजाचा ठोका चुकला. कारण मला मनात ऐकू आलं, अरे उत्तर खाली माझ्या मेंढ्या आहेत या. अचानक अंगावर काटा आला. मी गाडीतून खाली उतरलो आणि तेव्हा कळालं, तो आवाज माझ्या मनाचा नव्हता तर या सेवेकऱ्यांच्या मुखातून आलेला होता. ते मला ओळखत होते, कारण या साध्या सुध्या मेंढ्या नव्हत्या, तर ह्या होत्या स्वतः महादेवांचा अवतार असणाऱ्या बाळूमामांच्या मेंढ्या. जय बाळूमामा. काय नाही जय बाळूमामा. होय दादा. बोला 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 येणार रे. चांगले सांग मला. वाट मला त्या गाभाऱ्याची आज कोणी तरी दावाला का. त्या क्षणी भावना व्यक्त करायला शब्दच नव्हते. मी मेंढ्यांना कुरवाळत होतो. टाबर आणि आत्यांसोबत मनसोक्त दर्शन घेत होतो, कारण तेव्हा स्वतः भगवंत मला दृष्टांत देत होते की काही गोष्टी आपण ठरवून अनुभवत नाही, तर त्या आपल्यासाठी नियतीने आधीच ठरवलेल्या असतात. आणि भक्ती जर खरी असेल तर विठुरायही पुंडलिकाच्या भेटीला येत असतात.